नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी रूपलक्ष्मी चौगुले शिंदे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि मंडळी, नवीन वर्षाच्या आमच्या सर्व सखी सह्याद्रीच्या प्रेक्षकांना किंवा सह्याद्री वाहिनीच्या प्रेक्षकांना मनापासून शुभेच्छा देते. खरं तर नवीन वर्ष सुरू झालं तसं प्रत्येकाच्या मुखी एकच विषय आहे आणि तो म्हणजे आम्ही कॅश फ्री व्यवहार कशा पद्धतीने करू शकतो. डिजिटली जर आम्हाला कॅश फ्री व्यवहार करायचा असेल तर त्यासाठी डिजिटली जे काही ज्ञान आहे ते आम्ही कसं मिळवून घेऊ शकतो हा विषय सध्या ऐरणीवरचा आहे. मंडळी, खरं तर आता मार्केटमध्ये विविध माध्यमं आपल्याला उपलब्ध आहेत, पण नागरिकांचा गोंधळ होतोय. नेमकं आम्ही सुरक्षित असं माध्यम कुठलं निवडायला हवं. ॲप्सच्या बाबतीत बोलायला गेलं तर ते ॲप डाउनलोड होत नाही, झाले तर त्याचे व्यवहार आम्हाला त्याची पुष्टी मिळत नाहीये वगैरे सारखे असंख्य प्रश्न अजूनही मनामध्ये आहेत. कारण कुठलीही नवीन सुरुवात होत असताना आपण पटकन ती स्वीकारत नाही, ही एक भारतीय मानसिकता आहे आणि ती स्वीकारण्यासाठी हळूहळू आपण त्या दिशेने पाऊल उचलत आहोत. त्या दिशेने माहिती गोळा करून घेणं हा त्यातला सगळ्यात प्रमुख भाग आहे. मंडळी, आम्ही वारंवार या विषयाच्या संदर्भामध्ये सखीच्या माध्यमातून कार्यक्रम करत आहोत. उद्देश हाच आहे की हा सगळा जो नवीन प्रकार आहे, व्यवहाराचा नवीन प्रकार आहे, कॅश फ्री व्यवहार आम्ही कुठल्या माध्यमातून सुरक्षितरित्या करू शकतो. विशेषतः जे आमचे वृद्ध नागरिक आहेत ते, किंवा महिला, किंवा अशिक्षित वर्ग, किंवा आदिवासी वर्ग, निरक्षर वर्ग, या सगळ्यांपर्यंत आपल्याला हा जो प्रकार आहे कॅश फ्री व्यवहार थ्रू डिजिटल मोड कसा आपण घेऊन जाऊ शकतो हे या कार्यक्रमांच्या माध्यमातून आम्ही वारंवार आपल्यापर्यंत पोहोचवत असतो. आजचाही कार्यक्रम त्याच अनुषंगाने. तेव्हा आजच्या कार्यक्रमाचा विषय काय आहे बघा. आजच्या कार्यक्रमाचा आपला विषय आहे डिजिटल मोड मधून कॅशलेस व्यवहार. जरा हे नाव अवजड वाटलं, काही लोकांना ते जरा कठीण वाटलं आणि सध्या हे सगळं करणं आमच्यासाठी अशक्य आहे हो असं जरी वाटत असलं तरी जेव्हा आपण याच्याविषयीची सखोल माहिती घेऊ ना त्यावेळेस हे अगदी सोपं आहे, वेळ वाचणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला यातून पुढे येणार आहेत आणि त्यामुळे आजच्या कार्यक्रमात आपण याविषयी माहिती घेणारच आहोत. पण मंडळी, याविषयी माहिती देण्यासाठी ज्यांना आमंत्रित केलेलं आहे त्या पाहुण्यांची ओळख करून देते. त्या आहेत निर्मला सामंत प्रभावळकर, मुंबईच्या माजी महापौर, प्रख्यात कायदेतज्ञ, राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष, केंद्रीय महिला आयोगाच्या सदस्य त्या होत्या आणि CSSC सेंटर फॉर स्टडी ऑफ सोशल चेंज या संस्थेच्या त्या प्रमुख सल्लागार सध्या आहेत आणि अत्यंत सुपरिचित असं नाव आहे. आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून वारंवार त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. तेव्हा त्यांच्याकडून या नवीन विषयाच्या संदर्भामध्ये माहिती करून घेणार आहोत. मंडळी, तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर थेट आमच्याशी जॉईन व्हा. त्यासाठी लागणारे नंबर जे आहेत ते असे आहेत. नंबर बघा, 24908050, 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरनं संपर्क साधण्यासाठी 022 या STD कोडचा आपण वापर करायचा आहे. तेव्हा आता कार्यक्रमाला सुरुवात करते. मॅम, अनेक ॲप सध्या आहेत मार्केटमध्ये, पण विशेषतः जी चर्चा सुरू आहे ना सध्या, भीम, रुपे, *99# UPI वगैरे या ॲप्सची खूप चर्चा सुरू आहे. नेमकं काय आहे आणि आपल्या भारतासाठी तुमच्या CSSC सेंटर जी संस्था आहे या संस्थेला हे कार्य सोपवण्यात आलेलं आहे. हे कार्य कोणी आणि कशा माध्यमातून सोपवलेलं आहे, जरा सुरुवातीला त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल. प्रेक्षक ज्या दूरध्वनी तर्फे आपल्याकडे माहिती मागवतीलच, पण त्या अगोदर त्याने कुठल्या प्रकारची माहिती मागणं आवश्यक आहे त्यासाठी थोडं आपण पार्श्वभूमी अगदी 2 मिनिटात सांगणं अत्यंत आवश्यक आहे. की जसं तुम्ही सांगितलं की ह्या तंत्रज्ञानाविषयी डिजिटल पेमेंट जे आहे कॅशलेस किंवा लेस कॅश आपण म्हणूया, त्याचा कसा वापर करायचा आणि त्याची केवळ माहिती देणं हा आजच्या ह्या कार्यक्रमाचा मूळ भाग आहे. आणि विशेषतः जसं तुम्ही सांगितलं की आमची जी संस्था आहे ती सिनियर सिटीझनसाठी काम करते, वरिष्ठ नागरिकांसाठी काम करते. म्हणून सामाजिक भारत सरकारचं जे एक डिपार्टमेंट आहे ज्याला मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस आणि एम्पॉवरमेंट म्हणतात, सामाजिक न्याय व अधिकारिता हे डिपार्टमेंट आहे जे विशेषतः सिनियर सिटीझनसाठी काम करतं. आणि त्यांनी आम्हाला हे काही कार्यक्रम आहेत त्याची माहिती करणं, ओरिएंटेशन ट्रेनिंग प्रोग्राम घेणं यासाठी त्यांनी आम्हाला निवडलेलं आहे. म्हणजे हे आमचं आद्य कर्तव्य आहे की अशा प्रकारची माहिती थ्रू सोशल मीडिया, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या संस्थांकडे जाऊन तळागाळामध्ये जाऊन देणं. आणि मला असं वाटतं दूरदर्शन सारखं प्रभावी माध्यम आहे
त्या माध्यमातून जर दिली तर ती एकाच वेळेला कानाकोपऱ्यामध्ये जाऊ शकते. आणि म्हणून मी आज इथे आलेली आणि मी खूप आभारी आहे की तुम्ही मला इथे आमंत्रित केलेलं आहे. हे आमचं भाग्य आहे. खरं तर आमचं दूरदर्शन जे आहे ते तळागाळापर्यंत पोहोचणारं चॅनल आहे, त्यामुळे हा जो विषय जो आपल्याला जिथपर्यंत खऱ्या अर्थाने पोहोचवायचा आहे तो चटकन पोहोचवणार आहे माध्यम आहे. आतापर्यंत आपण ज्याला बँकेमध्ये जातो आणि एखाद्या माणसाला पैसे द्यायचे असतील तर घ्यायचे असेल तर आपल्याला काय करावं लागतं, प्रत्यक्ष बँकेत जावं लागतं. बरोबर आहे. आणि एखाद्या व्यक्तीला जर पैसे द्यायचे असेल तर प्रत्यक्ष कॅश हातात घेऊन ती त्याला द्यावी लागते. म्हणजे लग्न कार्य असेल, हॉस्पिटल्स असतील वगैरे. आणि पारंपरिक ज्याला आपण म्हणतो की आपल्याला ही सवय झाली की बँकेत जायचं, पैसे काढायचे, ती त्या व्यक्तीला द्यायचे किंवा त्या व्यक्तीकडून जर आपल्याला यायचे ती व्यक्ती आपल्याला देऊन हे करते. त्याचप्रमाणे साध्या साध्या कामासाठी आपल्याला बँकेत जावं लागतं की माझ्या बँकेमध्ये स्टेटमेंट किती आलेलं आहे, त्याच्यानंतर माझ्याकडे ट्रान्झॅक्शन्स किती झालेले आहेत, आता सध्याचं माझं बँक बॅलन्स किती आहे आणि माझे पैसे सुरक्षित आहेत ना, कोणाचा तरी चुकीचा चेक वगैरे झाला, अशा प्रकारची असुरक्षिततेची भावना विशेषतः सामान्य माणसाच्या याच्यामध्ये असणं आणि विशेषतः सिनियर सिटीझनच्या मनामध्ये असणं हे स्वाभाविक आहे. म्हणजे थोडक्यात काय आपल्याला बँकेच्या दरवाजाशी जावं लागतं. पण डिजिटल मोड म्हणजे सध्या जे तंत्रज्ञान उपलब्ध आहे त्याचा वापर आपण बँकेत न जाता घर बसल्या भारताच्या कुठल्याही टोकातून कुठल्याही भागामध्ये 24/7 ही जी व्यवस्था आहे, डिजिटल टेक्नॉलॉजी आहे, त्याचा आपण वापर करू शकतो का? त्याच्यानंतर आपल्याकडे काय काय आवश्यक बाबी त्यासाठी असल्या पाहिजे, हे महत्त्वाचा मुद्दा आहे. याच्यासाठी आपल्याला काय माहिती करून घेणं, कारण इथेच प्रॉब्लेम येतो. एक्झॅक्टली, ते तुमच्याकडनं घेते. नेहा शिंदे भांडूपवरून आपल्याला प्रश्न विचारते. हॅलो नेहा, प्रश्न विचारा. हॅलो हॅलो. नमस्कार मॅडम. हा नमस्कार मॅडम, माझा प्रश्न असा आहे, आता जे कॅशलेस झालेला आहे तर सिनियर सिटीजन, ज्येष्ठ नागरिक या लोकांनी याचा वापर कसा करावा? त्यांना स्मार्टफोन युज करता येत नाही. एक्झॅक्टली, बरोबर आहे. त्याबद्दल मार्गदर्शन कराल का? नक्की त्याच विषयावर आम्ही बोलणार आहोत नेहाजी. मला खूप आनंद होतोय की आपले प्रेक्षक अतिशय चांगला प्रश्न विचारलेला आहे आणि थेट मी त्याच्या उत्तरावर येते की स्मार्टफोन नाही आहेत आपल्याकडे. काही बरेचसे लोक आहेत त्यांच्याकडे समजा स्मार्टफोन नाही आहे किंवा त्यांच्याकडे इंटरनेट नाही आहे, त्याच्यासाठीच हा कार्यक्रम आहे बरं का. तर हा जो एक GSM फोन आहे ज्याची किंमत खूप 1000-1200 पर्यंत मिळतो. गावातला जो मोठा तबका ज्याला म्हणतो ते किंवा शहरातले जे लोक आहेत त्यांना हे वापरणं जास्त सोपं पडतं. एक तर तो स्वस्त असतो. मग अशा वेळेला ही जे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स आहेत, बँकेचे व्यवहार आहेत, ते कसे करू शकतात? ते त्याच्यासाठी NCPI ज्याचा नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही एक अशी संस्था आहे की जी रिझर्व्ह बँकेने इस्टॅब्लिश केलेली आहे, जी पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स आहेत त्यांच्या आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे प्रतिनिधी मिळून तो एक बोर्ड झालेला आहे. आणि तो बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आणि चेअरमन त्यांचे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनचे हे असे आहेत. आणि त्यांना भारत सरकारने किंवा रिझर्व्ह बँकने सांगितलेलं आहे की ही एक टेक्नॉलॉजी डेव्हलप करणारी कंपनी आहे की तुम्ही कॅशलेस मोडला जर जायचं असेल तर ही टेक्नॉलॉजीचे ऍप्स तुम्ही डेव्हलप करा सर्वसामान्य माणसांना मोबाईलद्वारे. कारण काय झालं की मोबाईल हा फक्त एक फोन करण्यासाठी आणि SMS साठी आहे, एवढ्यासाठीच आपण वापरतो. हजारो करोडो लोक आहेत, त्यांना हे माहिती पाहिजे की जर त्यांनी जे डेव्हलप केलेलं तंत्रज्ञान आहे *99# हा एक त्यांनी ऍप तयार केलाय नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनने, NPCI. आणि ते जर वापरलं तर ज्यांच्याकडे मगाशी आपल्याला प्रश्न विचारला की ज्यांच्याकडे इंटरनेट नाही आहे, ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही, त्यांनी हे तंत्रज्ञान वापरायचं आणि ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये त्यांना 4 फायदे आहेत. त्याच्यामध्ये एक म्हणजे मनी ट्रान्झॅक्शन होतं. तुम्हाला कोणाला पैसे द्यायचे असले मनी ट्रान्सफर, मनी रिसिव्ड, बँक स्टेटमेंट आणि झालेले ट्रान्झॅक्शन याची माहिती घर बसल्या 24/7 भारताच्या 12 भाषांमध्ये ती दिली जाते आणि सगळ्या बँकांमध्ये. याच्यासाठी स्मार्टफोनची गरज नाही, अगदी साध्या फोनवर हे होऊ शकतं, इंटरनेटची गरज नाही. कारण ती SMS सर्व्हिस आहे. ती SMS सर्व्हिस असल्यामुळे तुमचा तो कोण मोबाईल नंबर, आणि त्याच्यासाठी काय करायचं की सर्वप्रथम त्या कस्टमर
कस्टमरनी मग ते सिनियर सिटीजन आहे, कस्टमर हा शब्द वापरावा लागतो किंवा बँकचा ज्यांचा अकाउंट होल्डर आहे त्यांनी बँकेत जायचं आणि त्यांना सांगायचं की मला ही जी सेवा आहे 99*99# ही सेवा मला ऍक्टिव्हेट करून द्या. बँकेत जाऊन एकदाच सांगावं लागतं. मग त्यांना आपला मोबाईल नंबर द्यावा लागतो. आणि मी तर असं तुम्हाला सांगेन की आधार कार्ड पण देऊन टाका, कारण ह्याच्या पुढची स्टेप आहे आधार सीडिंग योजना आहे. मग त्या दोन्ही गोष्टीची तुम्ही लाभ घेऊ शकता. आणि एकदा जर तुम्ही तिकडे गेलात काही वेळाने ती तुमची सेवा बँकच ऍक्टिव्हेट करते. आता ह्याच्या चांगला दिलासाचा मुद्दा आहे, कारण इथे एक प्रश्न आहे ना मॅडम की नागरिकांना तर बऱ्याच जणांना सिनियर सिटीजनचा तुम्ही मुद्दा काढताय, ऍप डाउनलोड करता येत नाही आणि काय करायचं हा प्रश्न असतो. अशा वेळी तुम्ही फक्त आधार कार्ड बँकेला नेऊन दिला आणि तुमचा मोबाईल नंबर की बँकच सगळ्या गोष्टी करणार आहे. एक्झॅक्टली. आणखी माहिती एकच मिनिट. आणि ही सेवा ऍक्टिव्हेट झाल्यानंतर त्याचा फायदा असा आहे की तुम्हाला म्हणजे त्याचे अनेक फायदे आहेत. तुम्ही आणखीन प्रश्न मला विचारू शकता. सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुम्ही जे व्यवहार करणार ते सुरक्षित असणार आहेत, कारण ते भारत सरकारचे आहेत. लोकांना बऱ्याच वेळेला वाटतं की तुम्ही बऱ्याच बातम्या ऐकता की त्याच्यामध्ये आम्ही हे केलं डेबिट कार्ड किंवा मास्टर कार्ड किंवा अनेक कार्ड यूज केल्यामुळे अहोरात्र आमचे पैसे ओव्हरनाईट तुम्ही पॉपर झालात, गरीब झालात, हॅक झालं. तर तसंच असुरक्षितता असते. त्याचा पासवर्ड, पिन वर्ड हे जर लक्षात राहत नाही. ह्याच्यामध्ये तुम्हाला पिन लक्षात ठेवायची गरज नाही, तुमचा पासवर्ड लक्षात घ्यायची गरज नाही, तुम्हाला ट्रान्झॅक्शन मनी द्यायची गरज नाही की व्यवहार झाल्यानंतर तुम्हाला ट्रान्झॅक्शन मनी द्यावा लागतो ते द्यायची गरज नाहीये. हे सगळ्या तुमच्या भाषेमध्ये, म्हणजे तुमची मराठी भाषा असेल, गुजराती असेल, हिंदी असेल, तमिळ असेल, तेलुगू असेल, जी कुठली भाषा आहे त्या सगळ्या भाषांमध्ये आणि कुठल्याही तुमच्या बँका असतील त्याच्यासाठी हे उपयुक्त आहे. आणि एक शेवटची माहिती सांगते, कारण विषय निघालाय की मग हे कोणत्या कोणत्या बँकांसाठी आहेत. ह्या सगळ्या खाजगी बँकांसाठी सुद्धा आहे, आणखी नॅशनलाइज बँकांसाठी आहे. कारण हे जे ऍप आहे ते डेव्हलप केले नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने केलेलं आहे. त्यांचं जो ऍप वापरेल, जो अकाउंट होल्डर वापरेल त्याला ती ही सुविधा देत आहेत. म्हणजे उद्याचं ते सरस्वत बँकेत फॉर एक्झाम्पल किंवा कुठल्या तरी ह्याच्या बँकेत गेले, सरस्वत बँकेमध्ये, मध्यवर्ती बँकेमध्ये गेले, कोऑपरेटिव्ह बँकेचे जर असेल, त्यांचं पण म्हणणं आहे की आम्हाला हे नॅशनल बँकेचं आमच्याकडे नाही, आमच्या या बँकांमध्ये. तर त्यांनी त्यांच्या बँकेला सांगायचं फक्त की हे एनपीसीआय नाव नाही घेतलं तरी चालेल, मला *99# ही मोबाईल सुविधा उपलब्ध करून द्या. ते प्रॉडक्ट ऑटोमॅटिक बँकच डाउनलोड करून तुम्हाला देते. हे खरंच खूप दिलासाचे मुद्दे आहेत. जे अनेक प्रश्न होते लोकांच्या मनामधले, त्याला हे चांगलं उत्तर आहे. शलाका गाडगे आपल्याला प्रश्न विचारतायत. हॅलो. नमस्कार. नमस्कार. शलाका गाडगे कल्याण प्रश्न विचारतीये. माझा प्रश्न असा आहे की हे जे डिजिटल पेमेंट आहे ते डिजिटल पेमेंट आपण जर का बँकेत थ्रू करायचं म्हटलं तर बँक त्याच्यासाठी सर्व्हिस चार्जेस घेते का? मुळात डिजिटल पेमेंट करताना आपल्याला किती अमाऊंट बँकेत ठेवावी लागते म्हणजे बॅलन्स? आणि एखादा समजा जर का आपल्या दारावरती भाजीवाला येतो, तुम्ही म्हणता की कोणाशी हे कॅशलेस पेमेंट करू शकतो आपण, तर दारावर जर का भाजीवाला आला आणि त्याला आपण जर का सांगितलं की आम्ही डिजिटल पेमेंट करतोय तर त्याला हे कळलं पाहिजे ना, म्हणजे त्याचंही तेवढं प्रबोधन व्हायला हवं. तर त्याला त्याचं प्रबोधन झालं तर आपण डिजिटल व्यवहार त्याच्याशी करू शकतो. तर त्या दृष्टीने म्हणजे हे कसं काय शक्य आहे? आणि शलाकाताई तुमच्या या सगळ्या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. आपल्याला एक फोन आलेला आहे, तो फोन आधी घेऊया. डॉक्टर दीपाली काळे बदलापूरवरनं बोलतायत. हॅलो. हॅलो. हा बोला. माझे 3 प्रश्न आहेत. पहिली म्हणजे एक तर डूज आणि डोंट्स काय आहेत त्यातले ते प्लीज सांगा. दुसरं म्हणजे आधार कार्ड आपण जिथे लिंक केलेलं असेल, काही कारणाने मला त्या बँकेतलं अकाउंट आता बंद करायचं, त्या बँकेशी मला कुठलेही संबंध ठेवायचे नाहीत, अशा कॅटेगरी अशा वेळेला काय करायचं? तिसरं म्हणजे ह्याचा देशाला काय फायदा होऊ शकतो? म्हणजे आपण जी व्यवस्था म्हणतो टॅक्स चुकवणारे वगैरे असे लोक आहेत, ह्या एकंदरीत सगळा विचार करता देशाच्या किंवा समाजाच्या दृष्टीने काय फायद्याचं आहे? हे तिन्ही महत्वाचे प्रश्न आहेत दीपाली, उत्तर घेऊयात. मला वाटतं ब्रेकला जाण्यापूर्वी शलाकाजींनी पण प्रश्न विचारले ते त्यांच्याकडेही वळूयात, पण आधी आपण दीपालीजींच्या प्रश्नाला उत्तर देऊयात. मॅडम, डूज अँड डोंट्स काय आहेत या ऍपच्या? डूज अँड डोंट जसं मी सांगितलं की आपण आता सध्या पहिल्या ऍप विषयी बोलतोय, त्याच्यामध्ये डू अँड डोंट डू तसं काही नाही. इट इज अ SMS सर्व्हिस आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर एकदा तो ऍप डाउनलोड केला तर त्याच्यामध्ये तुम्हाला मेन्यू येईल आणि त्या मेन्यूमध्येच सगळं येतं.
तो एंटर नावाचा मेन्यू येतो आणि ते मेन्यू तुमच्या भारतीय कुठली मातृभाषा त्याच्यामध्ये येतं, त्यामुळे त्याच्यातच तुम्हाला डू अँड डोंट डू कळतं. त्याच्यामध्ये काही नाही, ते विचारतं तुम्हाला काय हवं तर तुम्ही दाबायचं की मला फंड ट्रान्सफर करायचं आहे, किंवा तुम्हाला असं वाटायचं की मला फंड रिसीव्ह करायचं आहे तर ते कोणाकडून करायचं शक्यतो, आणि तुम्हाला बॅलन्स पेमेंट पाहिजे की तुमचं मिनी स्टेटमेंट असेल तर मला एक छोटंसं मिनी स्टेटमेंट, जसं आपण पूर्वी पासबुक करायचो, आता पासबुकच्या ऐवजी ते मिनी स्टेटमेंट आलेलं आहे. तेवढंच तुम्ही दाबलं की तुम्हाला एका क्षणामध्ये ते तुमच्या त्या ॲपवरच येतं, NPCI ने डेव्हलप केलेल्या. त्याच्यात डू अँड डोंट डू आलं. त्याच्यासाठी आवश्यकता एकदाच आहे की तुम्हाला बँकेत जाऊन ते एंटर करावं लागेल, तुमचं ॲक्टिव्हेट करावं लागेल. हा व्यवहार फक्त तुमच्यामध्ये आणि तुमचा ज्याच्याकडून बेनिफिशरी, या दोघांमध्ये बेनिफिशरी आणि म्हणजे 2 बेनिफिशरी मध्येच झालेला व्यवहार आहे, तो दुसरं कोणालाच कळत नाही इतकी त्याची ती हे आहे गुप्तता म्हणा, की इट इज सो वेल टेकन केअर ऑफ की आणि ते भारतीय तंत्रज्ञान असल्यामुळे तो ग्लोबल पण नाही आहे, म्हणजे विदेशामध्ये सुद्धा ही माहिती जाणार नाही इतकं ते सिक्रेटिव्ह आहे. ओके. आणि शेवटी ते तुम्हाला विचारतं, कन्फर्म करतं का करावं का, तुम्ही हो केल्यानंतरच ते होतं. ठीक आहे. दुसरा त्यांचा एक खूप महत्वाचा प्रश्न, त्या मुद्द्याकडे घेते. एक फोन आलेला आहे, आशा बोलतायत पुण्यावरनं, तो प्रश्न आधी घेते. हॅलो. पेपरला मध्यंतरी आलं होतं की एका मुलीला अडकवून त्यांनी संबंध तिथे बँक खाली केली होती. तर आता मी प्रश्न विचारते की आमच्या वयस्कर लोकांचा मोबाईल चोरीला गेला तर आम्ही काय करायचं, कारण आपली कॅश बॅलन्स त्याला कळते ना. बरं नक्कीच. मोबाईल चोरीला गेला तर काय करायचं? मोबाईल ऍक्च्युली जर तुमचा मोबाईल चोरीला गेला तर पहिलं तुम्ही बँकेला जाऊन सांगायचं की माझा मोबाईल जो आहे तो लॉस झालेला आहे. पण तुमचा मोबाईल जरी चोरीला गेला समजा, ओके, तर त्याच्यामध्ये सुद्धा तुमचा जो आधार कार्ड आहे किंवा तुमचा जो अकाउंट नंबर आहे तो चोराला माहित नसतो ना. तुमचा जो अकाउंट नंबर आहे तो त्या चोराला माहित नसतो की तुमचा अकाउंट नंबर काय आहे तो. त्यामुळे मोबाईल चोरीला गेल्यानंतर लगेच तो काय तुमचा हे ऍक्टिव्हेट करणार नाही. पण म्हणजे मोबाईल चोरीला गेला तर तुम्ही ताबडतोब इमिजिएटली बँकेला कळवणं गरजेचं आहे की माय मोबाईल. पण असं त्यांना भीती वाटते की सॅटर्डे संडे बंद असेल आणि लगेच मोबाईल चोरीला गेला तर असू शकतो. तर त्याच्यासाठी मोबाईल जरी चोरीला गेला तरी पण ते ऍप जे आहे ना ते तुमच्या पर्सनल इन्फॉर्मेशनशी, बँकच्या अकाउंटशी निगडित आहे. त्यामुळे तुमचा जो बँक अकाउंट असतो तो तुमच्याकडे असतो, तो काही त्या मोबाईलमध्ये नसतो. आणि ते तुम्हाला कन्फर्म करायला एक पासवर्ड वगैरे पण देतात, तो काही त्याच्यामध्ये नसतो. एमपिन नंबर देतात, तो काही त्यांच्याकडे नसतो. त्याच्यामुळे जरी मोबाईल चोरीला गेला, हरवला, या सगळ्या गोष्टीची तिकडे काळजी घेतलेली आहे. आता मगाशी जो मुद्दा झाला ना तो पिन नंबर वगैरे, हा जरा थोडा सिनियर सिटीजन्सना लक्षात राहण्याचा मुद्दा येतो, त्यामुळे तो सोपा ठेवावा वगैरे असंही म्हटलं. म्हणूनच का सिनियर सिटीजनसाठी हे एकमेव ऍप सध्या तरी आहे की त्याच्यामध्ये घर बसल्या त्यांना हे वापरता एकदा आपण त्याचा जर प्रयोग केला आणि आपल्याला जर आवडला तर तो आपोआपच मला असं वाटतं सुरक्षिततेची जी आहे ती आपण जे वापरू त्याला आपल्याला कळेल की हा किती सुरक्षित आहे. तुम्हाला वाटलं नाही वापरायचं तुम्ही विड्रॉ पण करू शकता. त्याचे एकदा आपण वापरल्यानंतर आपल्याला त्याची जास्ती माहिती मिळू शकते. आणि तो काय त्याची माहिती केवळ देणं एवढ्यासाठीच हा आजचा कार्यक्रम आहे. पण गाडगीळ मॅडमनी पण ते महत्त्वाचे प्रश्न विचारले होते, त्याच्याकडे वळूयात नंतर. दीपालीजींचे पण त्याच्यानंतरच्या प्रश्नाची ती उत्तर आहे. त्यांनी असं म्हटलं होतं की बॅलन्स काही आपल्याला बँकेत ठेवावा लागतो का, काही विशिष्ट अमाऊंट असते का, तरच ही देवाणघेवाण होऊ शकते का? त्यांचा पहिला प्रश्न जर ट्रान्झॅक्शन चार्जेस आहेत का, तर ट्रान्झॅक्शन चार्जेस नाहीत, कारण हे SMS सर्व्हिसेस आहेत त्या झिरो ह्याच्यासाठी आहेत. आणि हा झिरो बॅलन्स मध्ये सुद्धा तुम्ही ऍक्टिव्हेट करू शकता. म्हणजे ज्यांच्याकडे झिरो बॅलन्स आहे, मध्ये ती योजना आली होती प्रधानमंत्री योजना, त्यामुळे झिरो बॅलन्सने अकाउंट उघडू शकत होतो, त्यांच्यासाठी पण सांगू शकतात की माझं झिरो बॅलन्स आहे अकाउंट पण मला हे ऍप पण पाहिजे, तर ते तुम्ही करू शकता. आणि त्याच्यासाठी असं काही
आता तुमचा जो पैसा आहे जर तो कोणाला द्यायचा असेल तो किती द्यायचा असेल तेवढा तर पाहिजेच ना. समजा तुम्हाला एखाद्या माणसाला 500 द्यायचे आहेत तर तुम्हाला दुसऱ्यांना पैसे द्यायचे आहेत. ओके, मग तुमचं तेवढे बॅलन्स असलेच पाहिजे. जसं तुम्ही चेक इश्यू करता आणि तुमच्याकडे तेवढे पैसे नसेल तर तुमच्यावर केस होऊ शकते. बरोबर आहे. हा, मग हे सगळं अवॉइड करण्यासाठी तुमच्याकडे तेवढी जरी ट्रान्झॅक्शन पाहिजे जेवढी तुम्हाला दुसऱ्यांकडे द्यायची आहे. ओके, आणि ज्या माणसाला तुम्हाला द्यायचे त्याच्याकडे पण तेवढी ट्रान्झॅक्शन पाहिजे. मग तुमच्याकडे जरी 500 रुपये असले आणि तुम्हाला ट्रान्झॅक्शन जर 500चे तर की 500 रुपीज. तुम्हाला कोणाला 10 रुपये द्यायचे असेल ते निदान 10 रुपये तरी पाहिजेत. हे अगदी 10 रुपये म्हणजे एक सहज म्हणण्याचा विशेष आहे की निदान मिनिमम बॅलन्स जो असतो बँकेमध्ये 500 रुपये असेल तेवढं तुम्ही मेंटेन करायला पाहिजे. मॅडम, दीपालीजींचा आणखी एक प्रश्न होता की मला एखाद्या बँकेशी आता व्यवहार थांबवायचा आहे, आधार कार्डशी लिंकअप आहे हे सगळं, तर मग मी काय कोणती प्रोसेस? ह्याच्यामध्ये काय आहे ना, ह्याच्यामध्ये सगळ्या बँका आहेत. म्हणजे हे काय एकाच बँकेशी नाहीये. एकदा तुम्ही ते ऍप वापरला ना तर सगळ्या बँका येतात. बरं. म्हणजे तुम्हाला नवीन समजा एका बँकेशी तुम्ही व्यवहार थांबवलात ए बँकेशी आणि तुम्हाला कुठल्या तरी बँकेशी तर करावंच लागणार. मग तुम्ही बी बँक दाबा, त्याच्यावर ऑप्शन्स येतात आणि मेन्यू येतात. जेवढ्या राष्ट्रीयकृत बँका त्या सगळ्यांची नावं येतात. तर तुम्ही ते प्रेस करायचं. शलाकाजींचा एक प्रश्न होता, आमच्या दाराशी आलेले जे भाजीवाले आहेत त्यांना ह्या सगळ्या गोष्टींची माहिती नसते. आता इथे व्यवहार करताना आम्हाला अडचणी येतात, काय करायला हवं अशा प्रश्न? डिजिटल मोड ऑफ पेमेंटचा जो आपला जो आजचा मुद्दा आहे तो फायनान्शियल सर्व्हिसेससाठी आहे की तुम्ही घर बसल्या आर्थिक व्यवहार करू शकता. आणि विशेषतः सिनियर सिटीजनचा एकदम प्रॉब्लेम असतो. त्यांना कोण घेऊन जायला नसतो, त्यांना कधी डायबिटीस असतो, कधी आजार असतो, अनेक प्रश्न असतात. आणि गावची जर तुम्ही बघितलं तर बँका पण लांब असतात. घरातल्या नातवाला जरी सांगितलं किंवा मुलाला सांगितलं त्याची कधी परीक्षा असते, कधी घरातले लोक बाहेर गेलेले असतात तरी त्यांना इमिजिएटली माहिती पाहिजे. त्यांच्यासाठी विशेषतः ह्या सेवांचा लाभ घेणं अत्यंत आवश्यक आहे. बरोबर. तर त्यांचा जो प्रश्न जो होता की काय होता, त्यांनी वर्षांनी काय सांगितलं? त्यांनी आणखी एक प्रश्न विचारला होता जो दीपालीजींचा प्रश्न होता. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की देशाला या सगळ्या त्याच्याही पण अगोदर एक त्यांनी प्रश्न विचारला होता की नक्कीच. आपल्याला आणखी एक फोन आलेला आहे मॅम. प्रसाद आपल्याला फोनवर प्रश्न विचारतात, ते काय म्हणतात ते आधी घेऊयात. प्रसाद बोला. हॅलो. हा बोला. हा, मी प्रसाद बुवा बोलतोय कल्याणवरून. बोला. हा, माझा प्रश्न असा आहे की माझा एकच नंबर जर का मल्टिपल अकाउंट्सला बँक्सला रजिस्टर असेल तर मग विड्रॉ कुठल्या अकाउंट वरून करायचे हे कसं निवडायचं? कारण आता जे भीम ऍप लॉन्च केलंय गव्हर्नमेंटने त्याच्यात माझं फक्त एसबीआयच अकाउंट दिसतं. आयसीआयसीआय ला पण माझं अकाउंट रजिस्टर आहे, माझा नंबर रजिस्टर आहे, दिसत नाही. तशी काय प्रोव्हिजन पुढे येणार आहे? हो हो, आणि एक युएसएसडी पण एक ऑप्शन आहे ट्रान्झॅक्शन साठी. येस, तो जो तुम्ही प्रश्न विचारलात ना त्याच्यासाठी इंटरफेस पेमेंट आहे, त्याला UPI म्हणतात, युनिफाईड पेमेंट इंटरफेस आहे. भीम मध्ये काय आहे की भीम जी योजना आहे ना ती गावच्या शेतकऱ्यापासून तर हाय वर्थ नेटवर्थ असलेल्या लोकांसाठी आहे. ओके, ती एक ऍप आहे, ते तुम्हाला गुगल स्टोअर मधून सहज उपलब्ध होतं पूर्वी आणि प्रत्येक बँकेशी ते आहे. आणि युनिफाईड तो तुम्हाला एकच कॉमन नंबर दिला जाईल. पण आता हा जो आहे तो ज्यांच्याकडे इंटरनेट आहे आणि ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहे, अँड्रॉइड आहे, ज्यांच्याकडे ऍपल आहे त्यांच्यासाठी सध्या ते नाही आहे, पण ते हळूहळू होईल. तर भीम जी योजना आहे ती त्याच्या पाठचा जो हे आहे ना व्यवहाराची जी इंटेन्शन्स आहेत ते वेगळे आहेत. की त्यांचं म्हणणं असं आहे की पैसा परदेशी जाऊ नये, ही माहिती आपल्याचकडे, म्हणजे रुपे जे आपण म्हणतो रुपे आणि भीम योजना आहेत त्याचे पॅरामीटर्स वेगळे आहेत. ते आपण ज्याला नंतरच्या याच्यामध्ये पण मगाचे जे 2 प्रश्न होते त्याच्यासाठी माझं एवढंच म्हणणं आहे की हे पूर्णतः सेफ व्यवहार आहेत. त्याच्यासाठी खूप जेवढ्या तुमच्या बँकांमध्ये हे आहे तुमचा अकाउंट आहे ते तुम्ही ऍट अ टाइम ट्रान्झॅक्शन करू शकता. फक्त तुमचा IFSC कोड आहे तो तिकडे देणं आवश्यक आहे आणि समोरच्याचा IFSC कोड आहे तो असणं आवश्यक आहे.
तुम्ही मगाशी म्हटला तो प्रश्न हा होता की त्यांना असं म्हणायचं होतं की समजा भाजीवाला आहे, हो. हा त्याला माहितीच प्रश्नाचा आपला नाही. राहिला हो, होता. हो. मी म्हणते केमिस्ट आहे, ठीक बरं, आहे, बरं. प्रत्येक काही लोकांना लागतात, तर लगेच काही क्रेडिट कार्ड आणि आधार कार्डवर जाऊन तुम्ही जेव्हा त्या दुकानात जाता तो पेमेंट करण्याचा हा प्रकार नाही आहे. हा घर बसल्या 24/7 भारताच्या कुठल्याही कोपऱ्यातून कानाकोपऱ्यातून करणारा हा व्यवहार आहे. हो. सो तुम्ही एक्सपेक्ट नाही करू शकता की दुकान गेलं आणि मी गेलं. परंतु त्यांनी एक चांगला प्रश्न विचारलेला आहे दोघींनी. त्याचं एकच कॉमन उत्तर आहे की हा जो व्यवहार आहे ना, हा तुम्ही समजा तुमचा केमिस्ट आहे, त्याला सांगायचं की बाबा तुझं महिन्याचं काय बिल असेल, किती अमाऊंट आहे, तू मला सांग, मी एका वेळेलाच तुम्हाला ती ॲडव्हान्स देते किंवा झाल्यानंतर देते. त्याचा अकाउंट नंबर तुम्ही मागवून घ्यायचा. त्याचे समजा 1000 रुपयाची भाजी लागत असेल, 500 रुपयाची भाजी आहे, इस्त्रीवाला आहे, त्यांच्याकडे असे सुट्टे नसेल मिळत. म्हणजे आता हा हळूहळू कॉमन होणार आहे. नवीन नवीन आहे म्हणून आपल्याला उत्सुकता आहे. खरं. तर तेवढी अमाऊंट आहे ना, ती तुम्ही एका वेळेला ट्रान्सफर करू शकता. नक्कीच. प्रत्येक वेळेला नाहीतर त्याला ते कार्ड आणि एटीएम मशीन घेऊन यावं लागेल आणि मग ते बायोमेट्रिक तो जो डिजिटल मोड ऑफ पेमेंट आहे तो आणखीन तिसरा प्रकार आहे. ते पण आपण नंतर बघूया. बरं बरं, नक्कीच. मंजुळा शेणाळे डोंबिवलीवरनं प्रश्न विचारतात. हॅलो. नमस्कार. मला मी कालच बँकेत गेले होते. मी सिनियर सिटीजन आहे, तर रुपे कार्डच्या विषयी मी विचारायला गेले होते. तर त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला हे जर रुपे कार्ड वगैरे घेतलं तर 289 रुपीज वगैरे भरायला लागेल आणि त्याच्या नंतर ही इंटरनेट सेवा जी तुमची एटीएम वर वगैरे चालू आहे, एटीएम किंवा डेबिट कार्ड वगैरे, ते सगळं बंद केलं जाईल आणि नुसतं त्याच्यावर तुम्ही विचार करा आणि मग या. तर ह्याच्या विषयी मला जरा माहिती पाहिजे होती. बरं बरं, नक्की. मंडळी, आजच्या दिवसाचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. ते वैशिष्ट्य असं आहे की आज जागतिक ब्रेल लिपी डे आहे. ब्रेल लिपी जी अंधांसाठी दिव्यांगांसाठी वापरण्यात येते अशी ही लिपी आहे. 4 जानेवारी लुई ब्रेल यांनी ही लिपी याचा शोध केलेला आहे आणि त्यांच्या जन्मदिनाच्या दिवशी म्हणजेच लुई ब्रेल यांचा जन्मदिवस 4 जानेवारीला 1809 साली फ्रान्समध्ये त्यांचा जन्म झाला आणि वयाच्या 3ऱ्या वर्षी अपघाताने त्यांना अंधत्व आलेलं आहे. मंडळी, वयाच्या 15व्या वर्षी त्यांनी ब्रेल लिपीची निर्मिती केली आणि ते एक खूप उत्तम शिक्षक होते, लेखक होते, शास्त्रज्ञ होते आणि अशा थोर व्यक्तीचा जन्मदिवस आहे आज. आणि त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने आपण जागतिक ब्रेल लिपी डे हा पाळतो, साजरा करतो. हे आजच्या दिवसाचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. आजच्या आपल्या विषयाकडे वळूयात. मंडळी, मॅम, आपल्याला ब्रेकला जाण्यापूर्वी एक खूप चांगला प्रश्न आला होता आणि त्यांचं असं म्हणणं होतं की त्या बँकेत गेल्या. मंजुळा ताई आमच्या नेहमीच त्या प्रश्न विचारतात, आमच्या प्रेक्षक आहेत त्या. तर त्यांना गेल्यानंतर त्यांनी रुपे विषयीची माहिती जेव्हा विचारली बँकेत, त्यांना सांगण्यात आलं की 298 रुपये किंवा 289 रुपये साधारणतः त्यांना भरावे लागतील आणि हे भरल्यानंतर तेव्हा ज्यांना रुपये मिळणार तर बाकीच्या सगळ्या ज्या सुविधा आहेत त्या बंद होतील. तर अशा प्रकारची जी काही माहिती मिळाली आहे ती किती जरा तथ्य आहे का? रुपे हे पण एक ऍप आहे सर्व आणि ते सुद्धा प्रोड्यूस केलेलं आहे, जनरेट केलेलं आहे ऍप हे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने केलंय. म्हणजे अर्थातच रिझर्व्ह बँकेच्या अधिनियमातून ते झालेलं आहे. आणि त्याच्या आता ते काय त्यांचे मिनिमम प्रोसेसिंग चार्जेस 1 टाइम असतील, ते जे काय आवश्यक आहे ते करावंच लागणार. परंतु ह्या रुपेचं जसं तुम्ही ह्याचा डिफरन्स काय आहे, मास्टर कार्ड आणि क्रेडिट कार्ड ह्या 2 कार्ड्स आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, ज्याच्या माध्यमातून बरेचसे लोक व्यवहार करतात. आणि मग रुपेतून आणखीन व्यवहार करायची काय गरज आहे? तर रुपे हे एक असं कार्ड आहे की ज्याच्यासाठी तुम्हाला मास्टर कार्ड ह्याला ना ह्या इंटरनॅशनल ग्लोबल सेवा आहेत. ओके, तुमचा पैसा परदेशी सुद्धा पाठवायचा असेल तर तुम्हाला परदेशी बँकांमध्ये तुमची पूर्ण सिक्रेटिव्ह इन्फॉर्मेशन जाते. तुमचा पैसा किती आहे, काय, हे सगळ्या इन्फॉर्मेशन आणि टेररिस्ट ऍक्टिव्हिटीज साठी सुद्धा ते धोकादायक आहे. आणि ह्याच्यावर तोडगा म्हणून त्यांनी रुपे कार्ड काढलं. सर त्याच्यासाठी तुम्हाला इंटरनेट आणखीन बँकिंग सेवांची, इंटरनेटची आणि स्मार्टफोनची तशी गरज नाही आहे.
ते कार्डच तुमच्याकडे येतं आणि ते कार्डची माहिती आहे ना ती तुमच्यापर्यंतच राहते, विदेशी जात नाही. अच्छा. आणि म्हणून शक्यतो रुपे मधून व्यवहार करा, ज्याच्यामुळे तुमचे व्यवहार आहेत ते ओपन होणार नाहीत, एकाचे व्यवहार दुसऱ्याला कळणार नाहीत. म्हणून कदाचित त्यांना ते सांगण्यात आलं असेल की तुमचे डिॲक्टिव्हेट करा. पण याचा अर्थ तुमच्याकडे एक्झिस्टिंग कार्ड असेल, मास्टर कार्ड किंवा डेबिट कार्ड असेल तर ते तुम्ही चालू ठेवू शकता, ते बंद नाही ते होणार बंद व्हायची काहीच गरज नाही. पण ज्याला तुम्हाला रुपे कार्ड घ्यायचं असेल त्याला तुम्हाला याची काय आवश्यकता नाही असं त्यांना सांगण्यात आलं असावं. अच्छा. समजण्यात additional काहीतरी आहे. गोंधळ झाला असेल, पण सोबतच बाकी सगळ्या सुविधा त्यांना मिळणार आहेत, त्या बंद होतील असं नाही. कारण हाच प्रश्न मी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनला विचारला की ह्याच्यातलं आणखी मास्टर कार्ड, डेबिट कार्ड असलं तर तुम्ही आवश्यक घेऊ शकता का? कारण वी आर फॉर अवेअरनेस, आम्ही सुद्धा अवेअरनेस करतोय, आम्ही काही कोणाचे प्रवक्ते नाही आहोत. जनतेपर्यंत ऍक्च्युअल माहिती जी आहे ती पोहोचवण्यासाठी संस्था आणि आम्ही काम करत आहोत. तर त्यांनी जे आम्हाला समजून सांगितलं ते हे असं सांगितलं की टेररिस्ट ऍक्टिव्हिटीज आहेत, अवैध व्यवहार आहेत आणि इंटरनॅशनल ह्याच्यामध्ये हे ग्लोबल कार्ड्स आहेत. व्हिसा कार्ड आहे, मास्टर कार्ड आहे, तुम्ही ग्लोबली कुठे पण वापरू शकता आणि तुमचे ट्रान्झॅक्शन सरळ सरळ दिसतात, ते किती पैसे आहेत, काय पैसे आहेत. रुपयेमध्ये ते दिसत नाही, ते केवळ भारतामध्येच राहतात आणि भारतातला पैसा सुद्धा भारतामध्ये राहतो. तो इंटरनॅशनली मिसयूज केला जात नाही, दुसऱ्या माणसाने हॅक केलं तरी ते मिसयूज होत नाही, हे त्यातलं वैशिष्ट्य आहे. आणि त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला ट्रान्झॅक्शन मनी वगैरे करण्याची आवश्यकता नाही अशी माहिती आजपर्यंत तरी उपलब्ध आहे. नक्कीच. गिरीश आरेकर आपल्याला डोंबिवलीवरनं प्रश्न विचारतात. हॅलो. हॅलो. हा, विचारा. नमस्कार, मी गिरीश आळेकर बोलतोय डोंबिवलीहून. बोला. मला असं सांगायचंय की हे जे पासवर्ड असतात ते पासवर्ड लक्षात ठेवायला फार कठीण जातात किंवा कधी कधी वेगळ्या वेगळ्या बँकांचे वेगवेगळे पासवर्ड आपण हे करतो. तर त्याच्याऐवजी वन टाइम पासवर्ड जर आला, जेव्हा तुम्ही ट्रान्झॅक्ट करत असता त्यावेळेला खूप वेळेला वन टाइम पासवर्ड येतो, तो पासवर्ड वन टाइम तो नंबर येतो, तो नंबर तुम्ही टाकला की तुम्ही कनेक्ट होता, काम झालं की तो नंबर निघून जातो. तो अतिशय सेफ आहे आणि पुन्हा कोणा चोरी होण्याची वगैरे ती शक्यता नाही. तर असं करायला काय हरकत आहे सगळ्या ऍपवाल्यांनी, असं मला म्हणायचंय. ओके, खूप छान प्रश्न विचारला. *99# तेच आहे. ओके. तुम्हाला जसं त्यांनी सांगितलं की तो एकदा वापरला का तो बंद होतो आणि मग तो दुसरा निर्माण होतो. एक तर तुम्हाला जो मी पहिला सांगितलं त्याच्यामध्ये या सगळ्या काहीच गोष्टीची आवश्यकता नाहीये. तुम्हाला 4 सर्व्हिसेस मिळणारच आणि मला असं वाटतं सामान्य माणसाच्या 4च गरजा असतात. मनी, तुमचं मिनी स्टेटमेंट, तुमचं बॅलन्स किती राहिलं ते, मनी ट्रान्झॅक्शन, मनी पेड अँड मनी रिसिव्ड. ह्याच्यासाठी जर तुम्ही *99# विदाउट इंटरनेट आणि विदाउट जर तुम्हाला स्मार्टफोन असेल तर मला नाही वाटत की सर्वसामान्य मेजॉरिटी लोकांची आणखीन काही गरज असू शकेल. परंतु जसं मला कोणीतरी मध्ये चांगला प्रश्न विचारला की मला आणखीन मोठा व्यवहार करायचा आहे, त्याच्यासाठी मला मल्टिपल बँकिंग ची सेवा उपलब्ध करायची आणि मला भीम योजना हे करायची असेल तर UPI सरकार ज्याला युनिफाईड इंटरफेस म्हणतात, तर जी लोक सॅव्ही आहेत, डिजिटल सॅव्ही आहेत आणि ज्यांना आणखीन फास्ट हवं असेल, तरुण आहेत, नवीन ह्याच्यात, त्यांच्यासाठी ज्या बाकीच्या व्यवस्था आहेत ते त्यांनी करावत. आणि नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ही सगळी कायदे घेतलेली आहे की प्रत्येक बँकाने स्वतःच सुरुवात केली होती. भीम मध्ये काय फरक आहे, प्रत्येक बँकेची ही योजना होती, त्यामुळे लोकांना कळायचं नाही की मला आज बँक आहे, 28-30 बँक आहेत, ते प्रत्येकाचं थोडंच मला घ्यावं लागणार. म्हणून ह्याच्यावर एक उपाययोजना म्हणून भीम आलेला आहे की भारत सरकारचं एंटायर बँकिंग सिस्टम भीम योजनेखाली येतं. मला मल्टिपल ट्रान्झॅक्शन सुद्धा तुम्ही इतर बँकेशी त्याच्या खाली करू शकता. हा डिफरन्स आहे. नक्कीच. भारत वावळ डोंबिवलीवरनं प्रश्न विचारतात. हॅलो भारतजी. हॅलो. नमस्कार मॅडम. हा, नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की डिजिटल पेमेंट किंवा कॅशलेस व्यवहार करताना आपण शहरी भागामध्ये इंटरनेट किंवा हाय टेक्नॉलॉजी उपलब्ध असतात, आपण त्याद्वारे आपण क्विक सर्व्हिस देऊन डिजिटल पेमेंट करू शकतो. परंतु इकडे ग्रामीण भागामध्ये टेक्नॉलॉजी इतकी विकसित झाली नसते, इंटरनेटची सेवा पण नसते आणि ग्रामीण भागातील लोक थोडं अशिक्षित पण असू शकतात. तर ग्रामीण भागामध्ये ह्या सोयी कशा काय उपलब्ध होतील, कशी काय कॅशलेस पेमेंट करू शकतील. आणि त्याचप्रमाणे दुसरा प्रश्न असा आहे की आपल्याकडे जर इंटरनेट किंवा कॅशलेस व्यवहार डिजिटल पेमेंट करताना आपण आपल्या अकाउंटची काही रक्कम दुसऱ्याच्या खात्यामध्ये आवश्यक त्याचा
ट्रान्सफर करू शकतो का, यावर कृपया आपण प्रकाश टाकावा. धन्यवाद. बरोबर, नक्कीच नक्कीच. दोन्ही प्रश्न महत्वाचे आहेत. पहिला प्रश्न ज्याच्याकडे आपण आता वळणारच होतो, ह्या सगळ्या सुविधा शहरी भागामध्ये उपलब्ध आहेत, पण आपला भारत असा देश आहे की अत्यंत इंटिरियर मध्ये सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध नाहीत. अशा वेळी मग काय करायचं? खूप महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे. एक तर त्यांनी पहिले केले की डिजिटल पेमेंट करण्याचं तर तुम्ही सगळीकडे हल्ली प्रचार होत आहे, परंतु तशी परिस्थिती नाही आहे गाव पातळीवर. तर काय करायचं म्हणून त्यांनी असं सांगितलं बँकिंग मित्र, त्याला बँक कॉरेस्पॉन्डन्स म्हणतात, ते त्यांनी अपॉइंट केलेत. आणि म्हणून मी मगाशी तुम्हाला म्हणत होते ना की एक प्रश्न आपण बचत गटावर सुद्धा विचारला पाहिजे, एक प्रश्न आपण ग्रामपंचायत ह्या ज्या लोकल सेल्फ गव्हर्नमेंट आहेत, ह्या लोकल बॉड्या आहेत ज्या निवडून येल्या अगदी गाव पातळीवर ते व्यवहार करतात, अर्बन लोकल बॉडीज आहेत, जिल्हा परिषद आहेत, ग्रामपंचायती आहेत, बचत गट आहेत, यांना ह्याच्यामध्ये आपण इन्व्हॉल्व्ह करून एक मोठं जाळं कॅशलेस पेमेंटचं निर्माण करू शकतो. आणि त्याच्यासाठी पण ह्या प्रोग्रामचा चांगला उपयोग होईल. बँकांमध्ये जर तुम्ही गेलात आणि सांगितलं तिथे एटीएम नाही आहे, बँक नाही आहे, तर ते तुम्हाला बँक कॉरेस्पॉन्डंट म्हणून आयडेंटिफाय करतात. आणि मग त्यांना एक लॅपटॉप घ्यावा लागतो त्या व्यक्तीला, आणि त्यांना त्यांचं एक ट्रेनिंग होतं. मग ज्यांच्याकडे इव्हन अकाउंट नाही आहे ते सुद्धा तिकडे जाऊन झिरो बॅलन्स अकाउंट त्या बँक कॉरेस्पॉन्डन्टशी करू शकतात. मग ती व्यक्ती त्यांच्या घरामध्ये सुद्धा ती ऑपरेट करू शकते. आणि आता पुढचं जे येणार ते आधार सीडिंग येणार आहे, त्याच्याविषयी पण आपण बोलूया. जसं मी तुम्हाला *99# सांगितलं, दॅट इज ओनली ते 4 गोष्टींसाठी, आणि त्याच्यासाठी 4 व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिसेस देतं. OTP मगाशी कोणीतरी प्रश्न विचारला, ते पण तुम्ही त्याच्यात जनरेट करू शकता, एमपिन जनरेट करू शकता. तुम्ही सुरुवात करा म्हणजे आपोआप आपलं प्रशिक्षण होईल. आणि दुसरं म्हणजे *99# ही एक हे आहे, ते जर तुम्ही दाबलं तर तुमचं आधार सीडिंग म्हणतात त्याला. म्हणजे तुमच्या आधार कार्ड जर तुमच्याकडे असेल तरी इनफ आहे, आणि त्याच्यानंतर तुम्ही ते व्यवहार करू शकता. मग एखादी बाई आहे बचत गटाची, तिने जर ही एजन्सी घेतली किंवा तिने बँकेला सांगितलंय मला बँक मित्र बनायचंय की मला बँक कॉरेस्पॉन्डंट बनायचं, तर तुम्हाला ते ओपन आहे. मग तिथे बँकला ओपन करायची ऑफिस. म्हणजे कॅशलेस इकॉनॉमीचा हा एक फायदा आहे की गरीब जनतेपर्यंत, सामान्य जनतेपर्यंत बँक मित्र ते त्यांना मदत करू शकतात. त्यांना काही पेमेंट्स त्याला एक कॅप दिली असेल त्या अगदी काय खूप मोठे लाखो रुपये वगैरे काही लोकांना लागत नाहीत. गरीब जनतेला जे सर्वसाधारण डेली ह्याच्यासाठी ट्रान्झॅक्शन्स लागतात त्याचे व्यवहार त्या ह्याच्यातर्फे आपण करू शकतो. बरं, म्हणजे आणखी सोय त्याच्यात पुढे येणार आहे जी उपलब्ध ऑलरेडी आहे. त्याला आधार सीडिंग म्हणतात. ते पण जर तुम्ही गेलात, आणि आधार सीडिंग म्हणजे काय, तुम्ही बँकेत जा आणि सांगा की मला आधार सीडिंगची माहिती पाहिजे आणि मला त्याच्याशी कनेक्ट करायचं आहे. बचत गटांना आणि स्त्रियांना मी सांगेन आणि जिल्हा परिषदेने हे सांगेन की तुम्ही आधार सीडिंगची तुमच्या गावागावामध्ये माहिती करा, जेणे छोटे छोटे व्यवहार आहेत त्यासाठी बँकांमध्ये जाण्याची, आणि ही लोक तुम्हाला झिरो बॅलन्स अकाउंट सुद्धा हे करायला मदत करू शकतात. मधुरा डबीर विले पार्लेवरनं प्रश्न विचारतात. हॅलो. हा बोला. हा नमस्कार, माझं नाव मधुरा डबीर. बोला. प्रश्न असा आहे की जर रुपे कार्ड हे प्रत्येकाचं वेगळं सेपरेट असतं, आणि जर घरात राहणाऱ्या ज्या महिला आहेत किंवा मुलं आहेत त्यांना जर ते वापरायचं असेल तर मग एकाच्या नावावर असलेलंच रुपे कार्ड हे बाकी सगळ्यांना कसं वापरता येईल, त्याच्यासाठी काही सुविधा आहे का? नक्कीच. की एक कार्ड आहे रुपे कार्ड, घरात सगळेजण वापरू शकतात का, तर या प्रश्नाला काय उत्तर आहे त्यांच्या? रुपे कार्ड जसं मी सांगितलं क मास्टर कार्ड, व्हिसा कार्ड आणि इतर जे कार्ड्स आहेत त्याच्याऐवजी हे चॉईस गव्हर्नमेंटने दिलेलं आहे आणि देशाच्या सुरक्षिततेसाठी दिलेलं आहे. आणि तुमचा जो एक इन्फॉर्मेशन डाटा आहे, तुमच्याकडे किती खात्यात पैसे आहेत, ते विदेशामध्ये किंवा टेररिस्ट ऍक्टिव्हिटीसाठी, इलिगल ऍक्टिव्हिटीसाठी जाऊ नयेत, त्यासाठी हे विशेषतः डेव्हलप झालेलं आहे. आता हे तुम्हाला कसं करावं लागेल, तुम्हाला बँकेत जावं लागेल, त्याच्यासाठी तुम्हाला ऍप्लिकेशन करायला लागेल. आणि जसं मी सांगितलं की तिथे व्यक्तिगत काही नसतं, ते तुम्हाला आयडेंटिफाय करतं मोबाईल नंबरनी आणि आधार नंबरनी. तुमचा मोबाईल नंबर आणि आधार नंबरच्या ज्या त्याने दिलेले असेल की तुम्हाला किती मोबाईल नंबरशी हे लिंक्ड पाहिजे आणि किती आधार नंबरशी लिंक्ड पाहिजे, ते जर तुम्ही माहिती दिली आणि ते ऍप टाकलं की ती व्यक्ती नाही ओळखत, तो नंबरशी आयडेंटिफाय होतं. आणि म्हणून
ज्यावेळेला तुम्ही बँकेत जाल आणि ती माहिती विचारलं, त्याच्यामध्ये नक्कीच त्याच्यामध्ये त्यांच्याकडे मल्टिपल मोबाईल नंबरची माहिती असेल आणि आधार कार्ड असतील, तर जेवढ्या तुम्ही लोकांची माहिती दिली ते लोक ते वापरू शकतील. कारण ते काही व्यक्ती ओळखत नाही, ती टेक्नॉलॉजी आहे. ते तुमचे नंबरच ओळखते नक्कीच आणि आधार नंबर ओळखते आणि आधार नंबर मध्ये ऑलरेडी तुमचे फिंगरप्रिंट्स वगैरे आलेले असतात. त्यामुळे ते चुकीच्या व्यक्तीने ऑपरेट करायची गरजच नसते. नक्कीच नक्की. मॅम, आता त्या अनुषंगानेच आधार कार्ड सीडिंग म्हणजे नेमकं काय? हा, आता सीडिंग बाय आधार कार्ड हा पण एक ऍप नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशननी डेव्हलप केलेला आहे. त्याच्यासाठी असं आहे की तुम्हाला माहिती आहे की बायोमेट्रिक्स ची खूप गरज आहे. तुम्ही बँकांमध्ये गेलात आणि त्यांना सांगितलं की मला ना थ्रू आधार कार्डच हे पाहिजे. ओके. मला माझा मोबाईल नंबर नाही द्यायचा आहे, माझा एक अकाउंट आहे पण मला आधार नंबर द्वारेच द्यायचा आहे. मग तुम्हाला फक्त आधार नंबरच हे देतं. त्याच्यासाठी तुम्हाला वेगळा हे आहे, जसं मी सांगितलं की *99 पुन्हा स्टार पुन्हा 99 आणि हॅश हे दाबायचं. मग आपोआप तुमचं आधार लिंक्ड सीडिंग होतं. यापुढे सगळे जे व्यवहार आहेत ते आधार लिंक्डच होणार आहेत. हे सगळ्यांना माहिती आहे. वारंवार तशा प्रकारचे ऍडव्हर्टिजमेंट्स येत आहेत आणि त्याच्यामध्ये तुमचा बायोमेट्रिक फिंगरप्रिंट असल्यामुळे एक युनिक आयडेंटिफाईड जो ज्याला UID म्हणतात तो असल्यामुळे इट इज व्हेरी सेफ अँड सेक्युअर. आता काही ना काही शेवटी त्याच्यामध्ये थोड्याफार हे येणारच आणि त्याच्यावर पुन्हा उपाययोजना होणार, तक्रारी येणार, कंप्लेंट्स येणार. हा भाग कोणी नाही म्हणू शकत नाही, पण मेजॉरिटी प्रकाराने तो सॉल्व्ह व्हावा म्हणून ह्या अशा टेक्नॉलॉजीज असतात. तर त्यामध्ये आधार सीडिंग हे खूप महत्वाचं आहे. आता आधार सीडिंग मध्ये तुम्हाला त्या दुकानात जावं लागतं. त्याच्यामध्ये तुम्ही काही व्यवहार केलात तर ते तुमचं हे फिंगरप्रिंट घेतं आणि तुम्हाला आधार कार्ड द्यायचं असतं. त्याच्याकडे ती मशीन असते, त्याच्यात त्या शॉपकीपरला ती माहिती द्यायची असते. शेवटी तुम्हाला तुमचं आधार सीडिंग टाकायचं असतं. मग तुम्हाला पुन्हा तो प्रेस करायचा असतो आणि तुमचे व्यवहार पूर्ण होतात गावच्या ठिकाणी. जर तुमचं बँकेमध्ये खातं नाही आहे किंवा तुमचं अकाउंट नंबर आहे, मग तुम्ही आधार कार्डवर सुद्धा बँकेकडे ते व्यवहार करू शकतात. थ्रू जसं आम्ही सांगितलं की बँकिंग मित्र आहे किंवा पण त्याची तुम्हाला प्रत्येक शॉपकीपर पडे तो एक मशीन असतं, ते त्यांना विकत घ्यावं लागतं. याच्याशिवाय आणखीन एक मशीन आहे, ते जर तुम्ही स्वतः जरी विकत घेतलं आणि कुठे जरी करत असाल, ट्रॅव्हल करत असाल किंवा तुम्ही छोटे छोटे उद्योजक आहात, तर ते जरी मशीन तुम्ही घेतलं तरी तुम्हाला बँकेत पण जायची आवश्यकता नाही, तुम्हाला स्वतःच ATM कार्डची गरज नाही, तुम्हाला ते मशीन आहे त्याचीही गरज नाही. अशी पण नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन टेक्नॉलॉजी केली. त्याच्यावर अनेक कार्यक्रम ज्याला होतील, ज्याला ऍक्च्युअल यूज होईल त्यावेळेला ते आपल्याला दिसण्यात येईल. शेवटचं अतिशय महत्वाचं एक ट्रान्झॅक्शन माझं सांगायचं राहून गेलं, ते म्हणजे UPI, ज्याला युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणतात आणि त्याच्यामध्ये व्हर्च्युअल ऍड्रेस फक्त लागतो. म्हणजे जसं मी मगाशी सांगितलं *99 ह्याच्यामध्ये समोरच्याचा पण अकाउंट नंबर लागतो, IFSC कोड लागतो. पण ह्या UPI मध्ये मगाशी कोणीतरी एक प्रश्न विचारला, त्यांचं हे उत्तर आहे की ते ट्रान्झॅक्शन करताना डाउनलोड तुम्हाला UPI ऍप करावं लागेल, गुगल स्टोअर मधून घेऊन करावं लागेल, जो सगळ्या बँकांशी कॉमन आहे. आता मला समजा तुम्हाला ट्रान्झॅक्ट करायचं, माझं तुमचं नाव जरी मी लिहिलं तरी दॅट इज सफिशियंट, इट विल कम अँड ते तुम्हाला आणखीन पुढची माहिती, त्याला व्हर्च्युअल ऍड्रेस म्हणतात. तर ते व्हर्च्युअल ऍड्रेस आणि एमपिन जनरेट होते. ती एमपिन फक्त टाकणं खूप महत्वाचं आहे. पण जसं की एमपिन, पासवर्ड हे थोडं आणखीन सुशिक्षित किंवा ज्यांना टेक्नॉलॉजी अवगत आहे त्यांच्यासाठी आहे. म्हणजे ज्यांना आणखीन फास्ट ट्रान्झॅक्शन हवंय, लवकरात लवकर हवंय पण सेफ हवंय, त्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी काढलेत. गावच्या लोकांसाठी पण काढलेत की ज्यांच्याकडे इंटरनेट नाही आहे, ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही, त्यांच्यासाठी. म्हणजे तुम्ही कुठली टेक्नॉलॉजी वापरता, तुम्ही कुठं राहता, तुमचं टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये किती नॉलेज आहे की नाहीच नॉलेज आहे तरी करायचं, या सगळ्या गोष्टींसाठी डिजिटल मोड पेमेंटनी काळजी घेतलेली आहे. थोडक्यात ती माहिती जर मी तुम्हाला सांगितलं, 1 तासामध्ये एवढं सगळी माहिती मिळवणं अवघड आहे, पण तरी देखील तुम्ही प्रयत्न केलेला आहे मॅडम. जाता जाता म्हणजे आता हे हळूहळू जनजागृती होईल, हळूहळू लोकांपर्यंत या सगळ्या गोष्टी पोहोचतील, पण एकूणच ढोबळ मानाने याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असावा, अगदी थोडक्यात काय सांगता? जसं मी सांगितलं की हा कार्यक्रम जो आपण करतो तो सिनियर सिटीजनसाठी
लोकांसाठी करतोय. म्हणजे माझी जी येण्याची पाठची जी संकल्पना आहे, इंटेन्शन, उद्देश आहे, तो वरिष्ठ नागरिक आहेत त्यांनी या टेक्नॉलॉजीचा कसा फायदा घ्यावा. आणि मला असं वाटतं की जो पहिला प्रॉडक्ट मी तुम्हाला दाखवला त्याचा खूप चांगला फायदा आहे. त्यांना घर बसल्या ते ट्रान्झॅक्शन करता येतं. त्यांना बँकेत जायची गरज नाही. तुम्हाला माहिती आहे की सर्टन वय झाल्यानंतर त्यांना खूप प्रश्न पडतो. बँकेमध्ये पण कमी स्टाफ असतो, त्यांनाही वेळ नसतो तुमच्याकडे बघायचा. तुमच्या साध्या साध्या गरजा असतात, त्याच्यासाठी तुम्हाला किती क्यू लावावा लागतो. तर ते लागायची काही गरज नाही. म्हणून हा कार्यक्रम मला असं वाटतं उपयुक्त ठरेल. खूप मोठ्या टेक्नॉलॉजीकडे सध्या त्यांना जायची काही गरज नाही. साधा फोन GSMचा असतो 1000-1200 रुपयाचा. आपण तर नंतर आणखीन मागणी करू शकतो की खूप गरीब आहेत ज्यांना हे मोबाईल फोन पण घेता येणं शक्य नाही. मला वाटतं काही वेळेला हे मोबाईल फोन सुद्धा बँकेने आणि द्यावेत नाममात्र किंवा असेच वाटत, ज्याच्यामुळे खूप मोठा खर्च वाचतो बँकेच्या ऑफिसर्सना, ट्रान्झॅक्शनना. पुन्हा एवढे पैसे छापा, आणा, हे करा. आणि खूप काय तुम्ही लाखोचे व्यवहार करायची गरज नाही. करू शकता, पण जिथपर्यंत तुम्हाला खात्री होत नाही तिथपर्यंत तुम्ही हजाराचे व्यवहार करून पण आपण खात्री जमा झाल्यानंतर मग हे किती पॉप्युलर आहे ते आपल्याला नंतर कळेल. आज आपण फक्त माहिती देतोय आणि त्याचा वापर कसा करावा हे करत विषयीची माहिती आणि आपण करून बघू शकतो. नाही का? अगदी. मला वाटतं मंडळी, काही मनातल्या शंकांना बऱ्यापैकी उत्तर तुम्हाला आजच्या कार्यक्रमातून मिळालं असेलच. आणि मॅडम वारंवार हे सांगतात की तुम्ही हे करून बघा, बघितल्यानंतर आपोआप काही गोष्टी तुम्हाला उलगडणार आहेत. त्यामुळे पुढचं एक पाऊल पुढे टाकणं ही आम्हा तुम्हा सगळ्यांची जबाबदारी आहे. हाच संदेश देण्यासाठी मॅडम खास इथे आलेल्या होत्या. कसा वाटला तुम्हाला आजचा कार्यक्रम किंवा आमचे इतरही कार्यक्रम अवश्य आमच्यापर्यंत पोहोचवत जा. त्यासाठी लागणारा पत्ता मी सांगते, www.facebook/sakhisayadri.dd. ईमेल आयडी आहे sakhisayadri@gmail.com. यावर तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की पोहोचवत जा. वेळोवेळी मार्गदर्शनही तुमचं आम्हाला आवश्यकच असतं. मॅम, आज तुम्ही आलात आणि खरोखरच म्हणजे मी जसं म्हणाले ना की 1 तासामध्ये एवढी सगळी माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं अवघड होतं, पण तरी तुम्ही तो प्रयत्न केलेला आहे आणि यशस्वी प्रयत्न केलेला आहे. आज आपण आलात आणि खूप चांगली माहिती दिल्याबद्दल सखी सह्याद्रीच्या वतीने मी मनापासून आपले आभार मानते. धन्यवाद. भेटूयात मंडळी पुढच्या कार्यक्रमात नवीन विषयासह.